या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो गेली 4-5 वर्षापासून आढळून आलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी 58 मोर्चे सकल मराठा या बॅनरखाली त्यांनी काढले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला. लाखांचे मोर्चे अतिशय शांतताप्रिय आणि अतिशय शिस्तबद्ध असे मोर्चे काढले आणि त्यावेळी त्यांनी मागणी केली होती की आम्हाला कुणाच्याही आरक्षणात धक्का न लावता आम्हाला 50% वरचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला 50% वरचं ओपन कॅटेगरीतलं आरक्षण द्यावं ही त्यांची मूळ मागणी होती. आणि त्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने त्याच्या आधी राणेसाहेबांनी सुद्धा शिफारस केली होती 16% आरक्षण देण्याची, पण ते आरक्षण हायकोर्टमध्ये टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर त्या ठिकाणी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं आणि त्या ठिकाणी त्यांना गायकवाड कमिशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्यांनी तो अहवाल घेऊन विधानसभेमध्ये कायदा पारित केला, SCBCचा कायदा, आणि मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण त्यांनी दिलं. परंतु ते आरक्षण जे आहे ते हायकोर्टमध्ये टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मात्र ते आरक्षण टिकू शकलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे त्यावेळी त्याने असे रिमार्क्स मारले की महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासवर्गीयांचे निकष पूर्ण करत नाही. हा समाज फॉरवर्ड समाज आहे, पुढारलेला समाज आहे, आणि त्यामुळं गायकवाड कमिशनने केलेला जो निष्कर्ष जो आहे की मराठा समाज मागासलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. आणि त्याच्यानंतर 50%च्या वरचं जे आरक्षण जे आहे ते सुद्धा इंदिरा साहनीच्या केसमध्ये त्या ठिकाणी 50%च्या वरचं आरक्षण देता येत नाही आहे, आणि म्हणून त्यांनी वरचं आरक्षण जे आहे ते 12% 13% जे केलं होतं हायकोर्टने ते सुद्धा त्यांनी रद्द करून टाकलं. आणि त्यानंतर मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरांगे साहेबांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा ऐरणीवर आला आणि त्यावेळी त्यांच्या माध्यमातून अनेक अशी उग्र आंदोलनं जी आहे पहिल्यांदा महाराष्ट्राने अनुभवली. त्यामध्ये आमदारांची सुद्धा घरं जाळण्याची, ऑफिसेस जाळण्याची, कार्यकर्त्यांचे, OBCच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, गाड्या फोडणे, हे सगळं असे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत. अंतरवाली सराठीमध्ये लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा समाज हा अतिशय उग्रपणे आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि त्या सगळ्याची परिणिती म्हणून त्या ठिकाणी निजाम काळातील नोंदणी ज्या आहेत, निजाम काळामध्ये आम्ही कुणबी होतो आणि कुणबी हे OBCमध्ये आहेत, त्यामुळे निजाम काळाच्या नोंदी शोधून काढून जे कुणबी आहे त्यांना कुणबी द्यावे अशा प्रकारची मागणी समोर आली आणि ती महाराष्ट्र शासनाने मान्य केली. शिंदे समितीची नेमणूक केली आणि त्या शिंदे समितीमार्फत त्यांनी निजाम काळातील काही नोंदी त्याला सापडल्या. माझ्या मते 22,000 की 28,000 असा काहीतरी आकडा तो आहे. पण त्याच्यानंतर मग मात्र त्यांनी त्या मागण्या बदलत गेल्या आणि पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी मागणी केली. सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, हे कुणबी दाखले दिले गेलं, अशीही मागणी समोर आली. आणि त्या माध्यमातून त्यानंतर महाराष्ट्रात ह्या शिंदे समिती महाराष्ट्रावर त्या ठिकाणी नोंदी तपासल्या आणि त्या नोंदी जवळपास 57 लाख नोंदी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. अशा प्रकारे शिंदे समिती आणि सरकारने सुद्धा त्यावेळी नमूद केलं आहे. कलेक्टरना सगळ्यांना त्यांनी आदेश दिले गेले की तुम्ही ह्या नोंदी ज्या आढळून आलेल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याचं सुद्धा त्यांनी आदेश दिले गेले. जात पडताळणीचा जो सर्टिफिकेट देण्याचा कायदा जो आहे किंवा जो नियमावली आहे ती नियमावलीसुद्धा बदलण्याचा जो आहे तो प्रयत्न सरकारने केला की जेणेकरून त्यांना ताबडतोब ते कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत. आणि अशा प्रकारे कुणबी दाखले घेऊन OBCमध्ये येण्याचा जो आहे 57 लाख मराठा समाज आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत आणि शपथपत्र असे 3 हे जे आहेत त्याच्यामध्ये ती मागणी परत त्यांनी लावून धरली. जरांगेंनी जे वाशीमध्ये त्यांचं हे आलं, त्या मराठा आंदोलक वाशीपर्यंत येऊन थडकले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला सगळे सोयरे ह्या 57 लाख नोंदी तर त्या दिल्याच पाहिजेत, पण त्यांचे सगळे सोयरे, त्यांचे गणगोत आणि ज्यांनी शपथपत्र दिलं आहे त्या सगळ्यांना जो आहे त्या हे दाखले दिले गेले पाहिजेत.
अशा प्रकारची मागणी ज्यावेळी आली त्यावेळी मात्र ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एक भीतीचं आणि संभ्रमावस्था वातावरण जे आहे, कारण आता जर 57 लाख दाखले दिले गेले आणि त्यांच्या सगळेश्वरी आणि गणगोताला जर दिले गेले ते म्हणजे किमान एकाला 5 धरले तरी 3-3.5 कोटी जो आहे म्हणजे सगळ्या 100% आपला मराठा समाज जो आहे तो ओबीसीमध्ये त्या ठिकाणी येणार आणि ज्या 450 जमाती ज्या ओबीसीच्या आता ज्या गरीब जमाती आहेत त्यांच्या आरक्षणाचं जे आहे ते आरक्षणाचं वाटोळ होणार आणि म्हणून ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा अतिशय संभ्रमावस्थेत आला आणि आपलं आरक्षण आता कसं टिकणार म्हणून तोही आंदोलनामध्ये आंदोलन उतरला. एकीकडे ओबीसीची आंदोलनं, दुसरीकडे मराठा समाज आंदोलनं. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र सरकार जे आहे महाराष्ट्र सरकारने काही निर्णय त्यांना घ्यावे लागले. परंतु आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यावरती आता काल मराठा समाजाला कोर्टामध्ये आणि घटनेमध्ये असणारं टिकणारं आरक्षण जे आहे ते आम्ही देऊ अशा प्रकारची शपथ जी आहे ती माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यावेळी घेतली होती आणि त्यानुसार त्यांनी काही पावलंही उचलली आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जे आहे ते टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी पुन्हा सर्वेक्षण जे आहे म्हणजे ज्या काही त्रुटी सुप्रीम कोर्टानं ज्या काय गायकवाड कमिशनच्या अहवालातील ज्या काही त्रुटी त्यांनी काढल्या होत्या त्या त्रुटी भरून काढण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती सुनील शुक्रे साहेबांचा आयोग नेमला गेला. मराठा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याच्यावर त्यांची नेमणूक केली गेली. त्यांचे सदस्य काय जुने ओबीसी होते ते बदलले आणि अशा प्रकारे एक नवीन आयोग जो आहे आयोगाचा सदस्य नेमला आणि त्यांना मॅन्डेट दिलं गेलं की तुम्ही मराठा समाजाचा सर्वेक्षण प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्वेक्षण केला. त्याचा अहवाल त्यांनी सादर केला आहे आणि तो अहवाल जो आहे तो कॅबिनेटने काल सकाळी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये शिंदे सरकारने तो अहवाल स्वीकारला आणि त्याचं रूपांतर जे आहे ते कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा संपूर्ण बिल जे आहे ते बिल सादर करण्यात आलं आणि जे बिल सादर करण्यात आलं ते बिल एकमतानं जे आहे एकमतानं सगळ्या विरोधी पक्षासहित सगळ्यांनी एकमतानं ते बिल मंजूर केलं गेलं आणि पुन्हा एकदा जो आहे मराठा समाज जो आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जो आहे तो असल्याचं महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलं आणि तशा प्रकारचा कायदा बनवण्यात आला आणि ते शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये ते 10% आरक्षण जे आहे ते 10% आरक्षण देण्याचं प्रस्तावित त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे आता हे टिकणारं आरक्षण असं आहे. शिंदेसाहेब म्हणाले आहे टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्यांनी हे दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडून फक्त एकच याची ही होती की ह्याचा ओबीसी आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय ह्या आमची भीती होती की हा कायदा पारित करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागतो की काय. परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की हा कायदा पारित करत असताना ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही. आम्ही कायद्याचं काल आम्ही वाचन केलं त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आम्हाला अजून आलेलं नाही. त्यांनी 50%च्या वरती म्हणजे EWS आरक्षण 10%, 60%, 60%च्या वरती 10% जे आहे ते आरक्षण जे आहे ते आरक्षण 10% त्यांना दिलं गेलं आहे. त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला सोडून वगळून त्यांनी ते 10% दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही ओबीसीच्या सगळ्या नेत्यांसोबत आज सकाळीच आम्ही चर्चा केली किंवा असं आहे आपली भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे या बिलाचं जे काय त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये ओबीसीला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळं जे आहे आम्ही अशा प्रकारे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा जो बिल काल पास केलेलं आहे सरकारनं त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की आणि विशेषमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे टिकणारं आरक्षण जे आहे ते त्याचा कायदा पुन्हा एकदा पारित केलेला आहे. सगळ्या त्रुटी दूर केलेल्या आहेत. आमच्या शुभेच्छा एवढ्याच आहेत की हे आरक्षण जे आहे आता त्यांनी समजा कोर्टामध्ये कुणी चॅलेंज केलं तर ते कोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पाहिजे आणि हे आरक्षण टिकावं अशी आमच्या समस्त ओबीसी समाजाच्या आमच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कारण हे ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण आहे. याच्यामध्ये आमचं सरकारचं आम्ही अभिनंदन करत असताना सरकारकडे आमच्या काही मागण्या पण आहेत. यामध्ये सरकारकडे आमची एकच मागणी आहे
की आता हे आपण मराठा समाजाला पुन्हा एकदा मागासवर्गीय डिक्लेअर केलेलं आहे. मग उद्या जर कोर्टामध्ये हे इंदिरा साहनीची कॅप जी आहे त्याच्यामुळे ते 10% नाही टिकलं आणि जर काय हे मागासवर्गीय टिकलं तर मग मात्र ते मागासवर्गीय म्हणून पुन्हा ओबीसीमध्ये येण्याची भीती जी आहे ती एक भीती ओबीसीच्या मनामध्ये आहे. त्याच्याविषयी सरकारनं जे आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे करत आहे. त्याचप्रमाणे आता ह्या सर्वेक्षण करत असताना 1,58,00,000 कुटुंबांचा त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. 1,58,20,264 एवढ्या कुटुंबांचा प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. ही घरं कुठली आहेत? तर ही खुल्या वर्गाच्या समाजाच्या तुलनेत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीसंबंधी नवीन परिणामकारक समकालीन आधारसामे गोळा केली आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गातली जी काय लोकसंख्या आहे, जी काय घरं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्यांचं सर्वेक्षण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि ती सगळी म्हणून 1,58,20,264 जो आहे अशा प्रकारे त्यांनी आकडा जाहीर केलेला आहे, एवढं सर्वेक्षण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा किती टक्के आहे हे सुद्धा जे आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये मराठा समाज लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% असल्याचे आयोगाला आढळून आले आहे. अशा प्रकारे 28% मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती सुद्धा अधोरेखित आज त्या ठिकाणी केली. वास्तविक आता जनगणना होऊन झाली असती तर बरं झालं, पण आता सध्या ही जनगणनाच म्हणावं लागेल. मराठा समाजाची जनगणना जी आहे ती केलेली आहे, एक्झॅक्ट आकडा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि 2011 सालचा जर आपण जनगणनेचा आकडा जर बघितला महाराष्ट्राचा, तो साधारणतः 12.5 कोटी आहे. आणि 12.5 कोटीच्या तुलनेमध्ये जर 1,58,00,000 आपण कंपेअर केलं तर ती टोटल संख्या जी आहे ती 12.5% येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या संख्येच्या तुलनेमध्ये ही 12.5% येते. याच्यामध्ये कदाचित आयोगाची चूक झाली असण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये हे पण 12.5%मध्ये हे काही ओपन कॅटेगरी म्हणजे जैन असेल, मारवाडी असेल, वाणी असतील, लिंगायत असतील, हे सगळे धरून 1,58,00,000 आहे. म्हणजे मराठा समाजाची त्याच्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः 10%पर्यंत जे आहे 10%पर्यंत मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे ती साधारणपणे असल्याचं आता या आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारून आता निष्पन्न झालेलं आहे. 10% आरक्षण, 10% मराठा समाज किंवा समजा पूर्ण जरी धरला समाज तर 12% समाजाला 10% आरक्षण दिले गेलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कितीतरी अधिकचं आरक्षण जे आहे ते या कायद्यानुसार त्यांना मिळालेलं आहे. आणि माझ्या मते आता मराठा समाजाला इतकं मोठं आरक्षण मिळालेलं आहे की ते आरक्षण जे आहे ते आरक्षण आता फक्त टिकवणे ही एकच जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकारची मराठा समाजाची आहे. आणि माझ्या मते आता हा आरक्षणाचा जो वाद निर्माण झालेला आहे तो आता मराठा समाजाने आता संपवला पाहिजे. कारण एकीकडं हा जो कुणबी म्हणून ओबीसीमध्ये येण्याचा जो प्रकार आहे आणि आता हे जे आरक्षण जे काल कायदा करून दिलेलं आहे हे सरसकट सगळ्या मराठा समाजाने दिलेलं आहे. हे काही थोड्या ग्रुपला दिलेलं नाही, सरसकट सगळ्या मराठा समाजासाठी हा कायदा पारित केलेला आहे. आणि टोटल लोकसंख्येच्या प्रमाणात ते 10% दिलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला सुद्धा की आता आपण हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे, आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे. मराठा समाजाला आम्ही शुभेच्छा देतो की हे आरक्षण तुमचं टिकावं कोर्टामध्ये आणि हे आरक्षणाचा लाभ आपल्या गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आणि हे आरक्षण जे आहे हे आरक्षण आपण घ्यावं. परंतु जे आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे आता हे ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आता ओबीसीच्या आरक्षणावरचा हक्क जो आहे जे कुणबी नोंदी घालून जे हे करायचा प्रयत्न चालू आहे तो आता मराठा समाजाने सुद्धा तो हक्क आता सोडून द्यावा. आणि सरकारला माझी विनंती आहे की आता मराठा समाजाचा हा कायदा पारित केल्यानंतर आता मराठा समाजाचं कुणबीकरण जे आहे ते आता त्यांनी थांबवावं. ज्या काय नोंदीबिंदी जे आहे तो शिंदे समिती जे आहे तो सगळा विषय आता थांबवून आता सरकारने फक्त आरक्षण जे आहे हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता येईल ह्यावरती कॉन्सन्ट्रेट करून म्हणजे हे जर कुणबीकरण थांबलं तर मग मात्र मराठा आणि कुणबी हा जो आता वाद निर्माण झालेला आहे किंवा मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद महाराष्ट्रामध्ये संपुष्टात येईल
आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जो आहे तो सगळे समुदाय जे आहे म्हणजे मराठा, ओबीसी, दलित हे सगळे जे आहेत हे सगळे जात समुदाय जे आहे ते पुन्हा गुण्यागोविंदानं महाराष्ट्रामध्ये एक दिलानं सगळे त्या ठिकाणी नांदतील आणि पुन्हा जो पूर्वीचा जाती सलोखा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्यासाठी मदत होईल अशी माझी विनंती मराठा समाजालाही आहे, त्यांच्या नेत्यांनाही आहे आणि सरकारला आमचा हात जोडून विनंती आहे किंवा आपण आता हे कुणबीचं हे जे दाखले देणं जे आहे ते आता थांबवावं. शिंदे समितीचा आपण आता कार्यक्रम आपण थांबवावा कारण आपण आता निर्णय घेतलेला आहे. सरसकट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे आता हा वाद थांबवण्याचं हे जे आता फक्त ह्या सरकारच्या हातामध्ये आहे आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये आहे. आम्ही गरीब समाज आहोत, आम्हाला कुणाचं हिसकावून घ्यायचं नाही, आम्हाला कुणाच्या आरक्षणामध्ये वाटा मागायचा नाही. जे आमचं जे ताट आहे त्यातली भाजी भाकरी जी आहे ते तुम्ही हिसकावून घेऊ नका. आता तुम्हाला वेगळी भाजी भाकरी जी आहे तुमचं वेगळं आरक्षण जे आहे ते तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकचं आरक्षण जे आहे ते सरकारने देऊ केलेलं आहे. त्यामुळे ते आरक्षण आपण घ्यावं अशा प्रकारची विनंती जी आहे ती मी सरकारलाही करत आहे, मराठा समाजाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी करत आहे. तेव्हा कसं आहे की आता हे टिकणारं आरक्षण त्यांना मिळालेलं आहे आणि त्रुटी दूर करून मिळालेलं आहे. न्यायमूर्ती भोसले साहेब असतील, न्यायमूर्ती शिंदे साहेब असतील, न्यायमूर्ती शुक्रे असतील, सगळ्यांनी आता सांगितलं की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण नक्कीच कोर्टामध्ये हे टिकणारं आहे आरक्षण. आता टिकणारं आरक्षण आपल्याला मिळाल्यानंतर पुन्हा आणि ओबीसीमधलंच आरक्षण पाहिजे, आम्ही ओबीसीतच आरक्षण घेणार, सगळे सोयऱ्यांचं आम्ही हे करून संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसीतच घालणार जो आहे हा जो अट्टहास आहे हा अट्टहास जो आहे आता हा थांबवावा अशा प्रकारची विनंती जी आहे ती आम्ही महाराष्ट्र सरकारला करत आता तुम्हाला मिळालेला आहे. आणखीन वाद जो आहे हा वाद आता महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. हा मराठा ओबीसी वाद आता थांबूया अशा प्रकारची विनंती जी आहे ती पुन्हा एकदा मी सगळ्या मराठा समाज नेत्यांना मी करत आहे. जो 10% आरक्षण दिया गया उसके बाद महाराष्ट्र में टोटल आरक्षण का कोटा 72% हो गया, ईडब्ल्यूएस और 52% पहले एग्जिस्टिंग था. जरांगे पाटिल ये कह रहे हैं कि भले ही ओबीसी आरक्षण के इतर हमें 10% दिया गया है आरक्षण, लेकिन हम इसकी मांग ही नहीं कर रहे थे. हमारी मांग अभी भी ये है कि ओबीसी कोटे के तहत ही हमें आरक्षण दिया जाना चाहिए और इसके लिए हम लोग जो आंदोलन है वो तीव्र करेंगे. एक सवाल उसका जवाब दे दीजिए. अच्छा, ये जो 10% आरक्षण दिया गया है, आप बार बार इंदिरा साहनी जजमेंट का जिक्र कर रहे हैं, 50% का वो कोटा है ईडब्ल्यूएस को छोड़कर, तो ये कहाँ तक तर्कसंगत है, सुप्रीम कोर्ट में ये कहाँ तक टिकेगा? और उनकी जो मांग है कि सभी सगे संबंधियों को देना चाहिए, ये जो आरक्षण दिया गया वो महज एक दिखावा है, चुनावी जुमला है, हमको आरक्षण जो है वो ओबीसी के तहत ही चाहिए, इस पर तो अभी भी वो डटे हुए हैं. देखिए ऐसा है, महाराष्ट्र गवर्नमेंट का ये जो बिल है इसमें कोर्ट में इसको कायम करना एक ये जिम्मेदारी सरकार की है और सरकार के जो न्यायमूर्ति जो है रिटायर्ड न्यायमूर्ति जिन्होंने सलाहकार के नियुक्त किया है उनका कहना है कि अभी ये जो बिल है ये बिल किसी भी सूरत में कोर्ट में ये खारिज नहीं होगा क्योंकि उन्होंने ऐसा सर्वेक्षण किया है, ऐसा बिल का गठित किया गया है कि इसको कोई चैलेंज नहीं कर सकता है. और एक्सेप्शनल सर्कमस्टेंसेस जो है जो एक्सेप्शनल सर्कमस्टेंसेस में ये 50% की जो कैप है उसको अधिक से किया जा सकता है, जैसे कि तमिलनाडु ने किया है, जैसे कि बिहार ने किया है. इस तरह से महाराष्ट्र में भी ये 50% का जो है वो बढ़ाने का जो है ये इसका समर्थन कोर्ट करेगा. इस तरह से महाराष्ट्र सरकार से हमें बताया गया है. और 10% का जो आरक्षण जो है जरांगेन का जो आंदोलन है वो कुणबी का आंदोलन है. उनका कहना है कि हमें ये आरक्षण जो है हमें मंजूर नहीं है. ये अभी जरांगे साहब का तो आंदोलन अभी चालू हुआ है, बट ये मराठा आरक्षण का जो आंदोलन है वो 5-6 साल से 2018 से चालू है. 2018 से उन्होंने मांग की है कि हमें अलग से आरक्षण जो है 50% के ऊपर से अलग आरक्षण हमें चाहिए और जो कोर्ट में टिकेगा घटनात्मक आरक्षण हमें चाहिए. इस तरह से मांग जो है सभी मराठा संगठन की थी और वो मांग के हिसाब से महाराष्ट्र सरकार ने कल इन्होंने बिल पारित करके जो कोर्ट में पूरी तरह से ये सही सलामत बाहर आ जाएगा ऐसा बिल जो है कल उन्होंने पारित किया है. और इसका लाभ जो है 10% जो है महाराष्ट्र में अभी 1,58,00,000 लोगों का उन्होंने घर घर में जाके सर्वेक्षण किया है. इसका मतलब ऐसा है कि उनका जनगणना भी हो गया है,
मराठा समाज का, और दूसरी तरफ वो कहते हैं कि 28% जो है मराठा समाज का जो पॉपुलेशन जो है महाराष्ट्र में 28% है। बट लेकिन 2011 की जो जनगणना हुई है वो अगर आप अगर देखते हैं कि 12.5 करोड़ की पॉपुलेशन महाराष्ट्र की है, उसके अगर कंपेयर करते हैं तो ये जो जनगणना जो हुई है अभी वो 12.5% हो जाता है। अब वो जनगणना जो है सिर्फ मराठा की नहीं हुई है, ये मराठों के शायद जितने अपर कास्ट है, जैसे कि वाणी है, लिंगायत है, इस तरह से जो है उनके भी मारवाड़ी है, जैन है, इनके भी घरों में जाके सर्वेक्षण हुआ है, तो ये 12.5% में वो भी सब आ जाते हैं। तो अगर उसको अगर माइनस करते हैं तो कम से कम 10% जो है इतना महाराष्ट्र का मराठा समाज का जो पॉपुलेशन जो है उनकी संख्या जो है वो अभी अधोरेखित हो चुकी है, और 10% मराठाओं को 10% आरक्षण दिया गया है। इसका मतलब ऐसा है कि उनके लोक संख्या के कंपेयर करते हुए उनको अधिक से ज़्यादा आरक्षण दिया गया है। इसलिए मराठा समाज ने अभी इसको स्वीकार करना चाहिए, और ये आरक्षण को लेके उनका जो विकास जो है, जो शैक्षणिक और जो इसमें जो है सामाजिक आरक्षण जो है उनको मिल चुका है, उनका उन्होंने स्वागत करना चाहिए, उन्होंने स्वीकार करना चाहिए। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील, आणि ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी हे 10% आरक्षण असणार आहे। म्हणजे 57 लाख ज्या नोंदी सापडल्या त्या ओबीसी मध्ये असणारच आहेत, त्यावर तुमची भूमिका काय असणार आहे? आमचं मूळ ऑब्जेक्शन ह्या कुणबी नोंदीवरच आहे। कुणबी नोंदी ज्या आहेत ना त्यांनी निजामाच्या काळातल्या सांगितलं। आता निजामाच्या काळातल्या नोंदी जर आपण बघायला गेलं तर स्वतंत्र देशाची घटना ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी लागू केली या देशामध्ये, त्याच्यानंतर या देशामध्ये अनेक आयोग नेमले गेले, सगळ्या समाजाचं सर्वेक्षण झालं, त्याच्यामध्ये SC कोण, ST कोण, ओपन कॅटेगरी कोण, हे सगळं OBC कोण आहेत, भटकेमुक्त कोण आहेत, ह्या सगळ्यांचं त्यावेळी सर्वेक्षण झालेलं आहे, आयोग नेमलेले आहेत, आणि त्यामुळं हा विषय जो आहे तो चॅप्टर बंद झालेला आहे। आता जर कोणी म्हणत असेल की माझ्या अकबराच्या काळातले 2 माझ्या तर शिल्लक राहिलेली आहे, किंवा निजामाच्या काळातले 2 शिल्लक राहिलेली आहे, तर तिला ह्या घटनेच्या चौकटीत जो आहे चौकटीत आता तिला बसवता येणार नाही, कारण सर्वेक्षण सगळ्यांचं झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कोणी मागासलेला जो नाही आहे तो आता म्हणत असेल की मी त्या काळामध्ये आजोबा खापर पणजोबा होतो त्या काळी मागास होतो, पण आता सर्वेक्षणमध्ये आता आयोगाच्या अहवालामध्ये तुम्ही मागास नसाल तर त्यांना मागासवर्गीयचं जे आहे त्यांना क्लेम करता येणार नाही। त्यामुळे हे जे कुणबी नोंदी जे आहे ते चालू आहे, हा विषय जो आहे हा तितकासा सोपा मार्ग नाही आहे, कारण त्याला आम्ही चॅलेंज करणार आहोत, त्याला आम्ही चॅलेंज केलेलं पण आहे, आणि त्या खाडाखोड करून जे आहे त्या नोंदी केलेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या दडपण करून सगळं केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत काय तर कुणबी नोंदी करून OBCमध्ये येणं हा जो त्यांचा जो प्रयत्न जो आहे तो सरळ साधा मार्ग नाही आहे, त्याला आम्ही नक्कीच आव्हान देणार आहोत, आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की कुणबीकरण जे आहे ते तुम्ही ताबडतोब थांबवा। आम्ही तुमच्या ह्या बिलाचं जे आहे आम्ही स्वागत केलेलं आहे, तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि हे बिल टिकावं अशी आम्ही अपेक्षाही आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। पण मराठा समाजाचं आता कुणबी दाखले घेऊन OBCमध्ये जे घुसखोरी चालू आहे ती ताबडतोब आता थांबली गेली पाहिजे, आणि ती जर नाही थांबली आणि ती जर आणखीन अशीच जर चालू राहिली तर मग मात्र OBC आणि मराठा जो आहे तो संघर्ष या महाराष्ट्रामध्ये अटळ आहे। अच्छा, कुणबी जाति प्रमाण पत्र को लेकर ही सवाल है। 10% अलग से दिया गया है, लेकिन 57 लाख जो कुणबी जाति प्रमाण पत्र मिले हैं, सरकार ने उनको ये कहा है कि आप OBC के तहत आरक्षण लेने के लिए बाध्य हैं, वो अगर आप लेना चाहें तो लीजिए, वो आपके ऊपर है। मनोज जरांगे पाटिल भी तो यही कह रहे हैं कि हमको OBC के तहत चाहिए, और जो 57 लाख कुणबी जाति प्रमाण पत्र मिला है उनके अलावा जो उनके सगे संबंधी हैं उनको भी लगातार वो मांग कर रहे हैं, उसको लेकर आप क्या कहेंगे? और वो एक्सटेंशन भी जो है वो OBC का बढ़ा दिया गया है ताकि वो जो रिसर्च हो वो आगे चलता रहे। देखिए, जो सजेशन ऑब्जेक्शन जो सरकार ने मंगाया था उसके रिस्पांस में 6.5 लाख सजेशन ऑब्जेक्शन हमने गवर्नमेंट को दिया है। तो वो 6.5 लाख ऑब्जेक्शन जो है वो अगर उसका स्टडी करने जाएंगे तो इतना आसान नहीं है, क्योंकि लीगली हमने सब बनाया, वो ड्राफ्ट जो बनाया है वो कानूनी तरफ से ड्राफ्ट बनाया गया है कि सरकार ये सगे सोयरे गणगोत और वो शपथ ले लिया तो बैकवर्ड हो गया। और दूसरी बात ऐसे है कि ये जो उन्होंने सगे सोयरे का जो अधिसूचना निकालने जा रहे हैं वो सिर्फ OBC के लिए नहीं है, वो SC के लिए भी लागू पड़ता है, वो शेड्यूल ट्राइब के लिए भी लागू पड़ता है, वो SBC के लिए भी लागू पड़ता है।
तो इसका इम्पैक्ट जो है वो पूरे पूरे बैकवर्ड क्लास को उसका इफेक्ट होने जा रहा है। तो इसलिए काफ़ी बड़ा विषय जो है ये मागासवर्गीय का जो बैकवर्ड का जो ये आरक्षण है उसमें बहुत ये होने वाला है। इसमें ये सीधा रास्ता नहीं है। सभी जनजाति है जो मागासवर्गीय बैकवर्ड में वो सभी इसको अपोज करने जा रही है और महाराष्ट्र में ये बैकवर्ड क्लास का जो आरक्षण है उसका जो है सत्यानाश होने जा रहा है ये आरक्षण के ये मसूदे की वजह से। तो ये शासन निकालना नहीं चाहिए। अगर निकालेंगे तो भी सभी जो हम उसको चैलेंज करेंगे। उसको रोकने के लिए न्यायालय की लड़ाई भी हम लड़ेंगे, अगर रास्ते की लड़ाई लड़ना है तो भी लड़ेंगे। लेकिन ये कुणबी का जो ये है, कुणबी करके मराठा समाज को ओबीसी में नहीं डालना चाहिए, ये हमारी मांग है। एक अंतिम सवाल ये कि जो आरक्षण दिया गया है क्या लगता है कि आने वाले समय में वो सुप्रीम कोर्ट में टिकेगा? देखिए ऐसा है कि ये सेम जो कानून जो है पहले ही भी पारित हुआ था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज किया क्योंकि वहाँ पे कुछ कमियां रही थी। और अभी महाराष्ट्र सरकार और उनके जो सलाहकार जो है रिटायर्ड हाईकोर्ट जजेस है वो कहते हैं कि जो कमियां रही थी वो कमियां को उन्होंने अभी पूरा किया है और कमियां पूरा करके उन्होंने अभी ये कानून नया कानून बनाया है। तो इसलिए ये कानून जो है वो कोर्ट में सुप्रीम कोर्ट में जो है 100% ये पारित हो जाएगा, एक्सेप्ट हो जाएगा, इसमें कोई ऑब्जेक्शन आएगा नहीं। इस तरह से सरकार तरह से स्पष्टीकरण दिया गया है। हाँ बोला। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने ज्या आरक्षणाचा लाभ ज्या गोष्टीसाठी जो शिक्षणासाठी त्या शिक्षणातील ज्याचा लाभ घेत आहेत असे काही विद्यार्थी आझाद मैदानावरती आहेत महाज्योतीचे, त्या संदर्भात तुमची जो नव्याने पक्ष तुम्ही स्थापन केलाय ओबीसी बहुजन पार्टी, या पक्षाची भूमिका काय आहे? तुमचं त्या आंदोलनाला समर्थन आहे का? त्यांच्यासाठी तुम्ही सरकारकडे तुमची भूमिका मांडणार आहात? हे पहा, आमची सुरुवातीपासून मागणी आहे की जे तुम्ही सारथीला दिलेलं आहे ते तुम्ही महाज्योतीला दिले गेलं पाहिजे। जे अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले गेलं ते जवळजवळ 70,000 विद्यार्थ्यांना, 70,000 युवकांना 15-15 लाख रुपये बिनव्याजी दिले गेले, पण ते तुम्ही ओबीसीला का दिले नाही? जे महाज्योतीला तुम्ही हॉस्टेलसाठी जागा दिल्या सगळं आपलं सारथीसाठी, मग तुम्ही महाज्योतीला का देत नाही? हा आमचा प्रश्न आहे। म्हणून हा मराठा आणि ओबीसी अशा प्रकारचा जो काय फरक जो आहे तो सरकारने करू नये। सरकारला दोन्ही समाज सारखे आहेत, त्यामुळं मराठा असेल, ओबीसी असेल किंवा धनगर समाज असेल यांच्यासाठी जे 16 GR काढलेले आहेत धनगर समाजासाठी, ते सुद्धा GRची अंमलबजावणी जी आहे ते सरकार करत नाही आहे। पण मराठा समाजासाठी मात्र सगळ्या पायघड्या ज्या आहेत तर सगळ्या आता हे सर्वेक्षण करायला 360 कोटी रुपये खर्च केले। 15 दिवसात 12-13 दिवसामध्ये 360 कोटी खर्च करून त्यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केलं। मग त्यामुळे आता आमची सरकारला मागणी आहे की अशा प्रकारे जर तुम्ही 8-10 दिवसातच इतका मोठा सर्वेक्षण करत असेल तर मग जातीनिहाय जनगणना जी आहे एक 500 कोटी रुपये खर्च करून जी आहे तुम्ही जातीनिहाय जनगणना 1 महिन्याबाबत तुम्ही पूर्ण करू शकाल। 1 महिन्यामध्ये जातनिहाय जनगणना केल्यानंतर पुन्हा सगळ्याची जिसकी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, त्या हिशेबाने प्रत्येकाला तुम्ही न्याय देऊ शकाल। पण जातनिहाय जनगणना जी आहे ती सरकारनं ताबडतोब आता केली गेली पाहिजे। अशा प्रकारची मागणीसुद्धा आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे। आणि आता आमचे जे आंदोलन होतील ते आमच्या आता जातनिहाय जनगणनेसाठी होतील आणि कुणबी दाखले जे आहेत मराठा समाजाचं कुणबीकरण करून ओबीसीमध्ये घालू नये यासाठी मात्र आता आमची आंदोलनं जी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला झालेली पाहायला मिळतील। अण्णा जरांगे पाटील यांच्या मागे नेमकं कोण आहे हा पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातो आहे, कारण त्यांनी सरकारची जी घेतलेली भूमिका आहे, सरकारने जो निर्णय घेतला मराठा आरक्षणाचा त्याचा सरसकट विरोध केलेला आहे। सरसकट आरक्षण देण्यामध्ये सरकारला गैर का असा प्रश्नही विचारतात, मुंबईमध्ये येणार अशी भाषाही करतायत, नेत्यांना शिवीगाळही करतायत, ज्या भुजबळांनाही त्यांनी शिवीगाळ केलेली आहे। कसं पाहता याकडे आणि काय वाटतं तुम्हाला, नेमकं काय सल्ला द्यायचा? हे बघा, महाराष्ट्र हा या संबंध देशामध्ये महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत प्रदेश जो आहे तो असं त्याची ओळख आहे आणि त्या ओळखीला कुठेतरी धक्का लागेल अशा प्रकारची वक्तव्ये जी आहेत ती या ठिकाणी कोणी करू नयेत आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशाही प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये। कुणाला वैयक्तिक टार्गेट करणं हे सुद्धा या व्यवस्थेला मान्य नाही आहे, कारण शेवटी हे कायद्यानं चालणारं राज्य आहे। त्यामुळं कायद्यानं चालणारं राज्य असताना कायद्यात बसेल अशाच प्रकारची भाषा जी आहे ती सर्वांनी त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे। आमच्याकडून तर आम्ही इतकी कटाक्षाने आम्ही भाषा वापरतो की कुणालाही हर्ट होणार नाही अशा प्रकारे आम्हीसुद्धा हे होते, कुणाला अपशब्द वापरत नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारची भाषा जी आहे ती या ठिकाणी
थांबवली गेली पाहिजे. हा आरक्षणाचा लढा प्रत्येकाला आपला अधिकार आहे, प्रत्येकाला आपापला आरक्षणाचा लढा लढू शकतात, पण ते करत असताना इतर समाजाच्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी जी आहे ती सर्वांनी घेणं आवश्यक आहे. भुजबळांनी कारवाईची मागणी केलेली आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागे नेमकी कोणती शक्ती आहे असा आता प्रचार सुरू झाला आहे, प्रश्न विचारला जातो. तुमचं मत आहे? हे पहा कसं आहे की ह्या आरक्षणाचा हे सगळे विषय जे आहेत ते सगळे विषय इलेक्शनच्या तोंडावर सगळे बाहेर येतात. आत्तासुद्धा समोर लोकसभेची निवडणूक आहे, त्याचप्रमाणे समोर त्यानंतर काही महिन्यात विधानसभेची सुद्धा निवडणूक आहे. त्यामुळं एकंदरीत हे आरक्षण जे आहे याच्याकडं पॉलिटिकल कमोडिटी म्हणून काही नेते मंडळी बघत असतात आणि त्यामुळं हे वाद प्रतिवाद जे आहेत ना ते एकमेकावरती हे चालू असतात आणि त्याच्यामुळं यांचं राजकारण होतं आहे. पण त्या ठिकाणी गरीब बिचारा हे जे समाज जे आहे ते गावागावामध्ये पोट भरण्यासाठी गावकुशावर राहत आहेत, त्यांच्यामध्ये मात्र त्यांना मात्र सगळं भोग भोगावे लागतात. आणि म्हणून माझी विनंती आहे, सरकारलासुद्धा विनंती आहे, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता हे जे आरक्षणाचं जे काय खेळखंडोबा झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं महाराष्ट्राचं जे काय वातावरण जे बिघडलेलं आहे ते वातावरण मात्र आता आणखीन बिघडून न देता आता हा विषय जो आहे हा विषय थांबवणं हे सगळ्यांच्या हिताचं आहे. हे जर नाही थांबलं तर मग शेवटी आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे की आता हे सगळं मराठा समाजाचं कुणबीकरण थांबवा, म्हणजे गावागावातले कुणबी ओबीसी आणि मराठा वाद थांबले जातील. हे 10% आरक्षण आपण दिलेलं आहे, हे सरसकट सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणीसुद्धा माझ्यामध्ये ताबडतोब ह्याची आता तुम्ही चालू करणार आहात. आणि त्यामुळं मराठा समाजाला आता टिकणारं आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाने आता हे बाकी सगळे विषय थांबवून त्या ठिकाणी टिकणारं आरक्षण घ्यावं आणि हा वाद आता संपवावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सगळ्या मराठा सभा नेत्या आणि सरकारला आणि सगळ्या नेत्यांनाही करत आहे. या ज्या समस्या निर्माण होत आहे त्या समस्या निर्माण होत असताना जे समाजामध्ये वेगवेगळ्या समाजाचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना असं बोलून पटीसमोर वगैरे असं का राबवलं जात नाही? मला कळला नाही प्रश्न कळला नाही. ह्या ज्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहे आतापर्यंत जे समाजामध्ये जे विद्वान आहेत तज्ज्ञ आहेत तर त्यांना बोलून असं पटीसमोर का राबवलं जात नाही जेणेकरून समाजामध्ये जी दुही माजलेली आहे ती दुही माजणार नाही? तर काय आहे की ह्या सध्या सगळ्या वातावरणामध्ये तज्ज्ञांचं कुणी ऐकायच्या मनस्थित नाही आहे. जे अभ्यासक आहे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी काय भाषा काढली की लगेच त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांना शिव्या त्यांना धमक्या दिल्या जातात आणि त्याच्यामुळे आता तज्ज्ञ आणि जे अभ्यासक जे आहेत ते सगळे शांत बसलेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे तज्ज्ञ आणि अभ्यासक जे आहेत त्यांनीसुद्धा आता एका भीतीच्या ह्यातून बाहेर येऊन जे आहे एक समाज प्रबोधनासाठी त्यांनी बाहेर पडावं आणि समाजाला योग्य ती दिशा द्यावी अशा प्रकारची विनंती मी सगळ्या अभ्यासकांना तज्ज्ञांना करत आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.